आता इथून बघायला गेलं तर मित्रांनो चढच आपल्याला लागली आणि आता वेडीवाकडे वळणे इथून सुरू होतील. आणि आज तर मित्रांनो सातचं काही गाड्या चालत नाही आहे. तर एकदम घाट जाम असतं. पाऊस पण आज खूपच लागू नये. मित्रांनो थोडा पुढे गेल्यावर आपण बेट लावूया, कारण की पुढे चेकिंग पण असते. इथले पोलीस इतके हे आहेत की ती अजिबात सोडणार नाही. हे आहे ते आहे असं करून ते पैसे काढायच्या प्रयत्नामध्ये असतात. मग आपण थोडा पुढे गेल्यावर सीटबेल्ट पहिले लावून घेऊया. मस्त तिथं वातावरण आहे, एकदम थंडगार बघायला गेलं तर. आणि पावसाचा आज कहरच आहे बघायला गेलं तर. बघा ना, सर्व वेडीवाकडी वळण आहेत वरती. अपघात जास्त होतो या साईडला. इथं वरतून कसं जोरात आलं ना तर गाडी कंट्रोल होत नाही इकडे, त्यामुळे ॲक्सिडेंट जास्त होतात. मित्रांनो बघा चढ, आपल्या गाडीमध्ये लोड पण आहे. आणि हे बघा टल पण बोललो होतो ना वेडीवाकडी वळणे, इथूनच वेडीवाकडी वळणे जास्त आहेत. आणि गाडी जागेवर एकदम उठून चालते. आणि पुढे गेल्यावर आपल्याला लेफ्ट टर्न जागेवरच घ्यायचं आहे. आणि या टर्नला मी जागेवर पिकअप तोडते गाडी, कारण की असा टर्न आहे बघा. आता आपण लेफ्ट मारला ना का पुढच्या टर्नला आपल्याला पोलीस चौकी भेटेल. आणि आता आपल्याला लागेल शिंगरोबाचं मंदिर. मस्तपैकी आपण देवाचं दर्शन घेऊन पुढे जाऊया पटापट. आणि आला आपला शिंगरोबाचं देऊळ. आणि देवाचं दर्शन घेऊन आता पुढचा प्रवास आपण सुखाचा करूया, जेणेकरून ट्रॅफिकपासून पटापट आपण निघलो पाहिजे. म्हणून आपण लवकरच सकाळी निघालो आहे. इथं आज आहे संडे, पूर्णच्या पूर्ण घाट एकदम जाम राहतो. हे बघा टर्न मित्रांनो बघू शकता. आणि हा पण टर्न आता जागेवरच आहे. एक चाक मित्रांनो पूर्ण असा उठून चालतोय, असा एक जागेवर टर्न आहे तो. आणि पुढचा पण टर्न एकदम खतरनाक आहे बघायला गेले तर. आता या टर्न घेतल्यानंतरच आपल्याला पोलीस भेटतील तिथे. बघूया आत केला तर आपण सांगूया काहीतरी कारण निघू. बापरे बाप, गाडी पण एकदम पिकअप तोडते. लेफ्ट घेतला आपण आणि आहेच समोर पोलीस. मित्रांनो ही आहे पोलीस चौकी आणि राईट हाताला आहे पोलीस. आपण काही कॅमेरामॅन दाखवलं नाही तर उगाच तेवढं शूटिंग काढतो. पोलिसांनी वरती चढल्यावर जुन्या घाटातून आल्यावर ना मी त्या या पॉईंटला आल्यानंतर सर्वांचे वांदे होतात जायचे नक्की कुठे. टू व्हीलर असेल ना, टू व्हीलर फोर व्हीलर असेल तर वरती बघा लेफ्ट साईडला एक रस्ता दिसतो आणि तो पुणे वाया एक्सप्रेस लिहिलं आहे. इकडने जाऊ शकतात, इकडने परवानगी आहे टू व्हीलरला का खोपोली खंडाल्यापर्यंत, लोणावळा खंडाला उतरपर्यंत. आणि हेवी व्हेकलला इकडनं वरतून नो एंट्री नाही, नो एंट्री आहे इकडं वरती, इकडनं जाऊ शकतात. मुंबई पुणे एक्सप्रेसवर लागेल बघा. मुसळधार पाऊस चालू आहे, एकदम मुसळधार पाऊस चालू आहे बघा. जोरदार काहीच दिसत नाही खाली. रो बघा एक्सप्रेस खाली एक्सप्रेस हायवे आहे, काहीच दिसत नाही इकडं. टू व्हीलर रिक्षा यांना परवानगी आहे एक्सप्रेसवरती लोणावळा खंडाला एक्झिट पर्यंत. आता आपण लागलो आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला. तर ना मित्रांनो पाऊस आहे घाटामध्ये बघू शकता. पूर्णच्या पूर्ण फोग पसरला आहे इतका जोरदार. आणि बघा गाडी मध्येच बंद पडली आहे. आणि मित्रांनो ड्रायव्हरने बरोबर एकदम पुढे येऊन त्याने झाडाचे पाने आणि फांदी तोडून लावले आहे, कारण की जेणेकरून समोरच्या ड्रायव्हरला समजलं पाहिजे. नाहीतर असं होतं आहे का काही ड्रायव्हर एकदम स्पीडमध्ये येऊन डायरेक्ट चिपकून जातात आणि मोठा अपघात होऊन जातो. आणि या फोगमुळे पुढचं काही दिसत पण नाही, इतका फोग पसरला आहे. पुढे गेल्यावर आता ट्रॅफिक नाही लागायला पाहिजे म्हणजे झालं. आणि पुढे जे बोललो तेच झालं मित्रांनो, बघू शकता खूप ट्रॅफिक आहे. साधारण 3 किलोमीटरचे ट्रॅफिक दाखवते.  चला आता किती वेळ जातो काय माहिती या ट्रॅफिकमध्ये.
ज्यासाठी आपण लवकर निघलो होतो, पटापट निघू, ते इथेच आता आपल्याला ट्रॅफिक मिळाली. बघा खूप ट्रॅफिक आहे आणि 15 मिनटं झाली मित्रांनो, गाडी जागेवरच उभी आहे. बघूया अजून किती वेळ जातो आहे. तसे मित्रांनो बघायला गेलं तर ट्रॅफिक जरा पटापट चालू राहते, इथली काही विषय नाही आहे. आणि आता आपण वरती आलो आहे पोलीस चौकीच्या इकडे, आणि पुढचा आपला टर्न घेईपर्यंत आपल्याला ट्रॅफिक आहे. कारण की इथे मोठमोठ्या कंटेनर एकदम हेवी व्हेकल असल्यामुळे गाडी चालवायला भरपूर प्रॉब्लेम होतो आहे आणि भरपूर लोडेड गाड्या चालतात मित्रांनो. हे बघा भरपूर लोड आहे. अशा गाड्यामुळे एक गाडीने दम तोडला की दुसरी गाडी पण त्यामागे अटकून जाते. त्यामुळे आपण राईट हातालाच ठेवले. आणि ही आहे खोपोलीची पोलीस चौकी, आणि या चौकीच्या पुढे जरा पटापट निघूया. आणि ट्रॅफिक तर एकदम खूपच आहे. काय माहिती गाडी बंद पडली का काय माहिती नाही आहे. पुढे गेल्यावर तुम्हाला समजेलच काय झालं काय नाही ते. बघूया आता पुढे. हळूहळू जरा चालूच आहे गाडी. बरे जागेवर थांबले तर मित्रांनो थांबूनच जाते. गाडी मागे येत आहे. लगेगा अभी. ही एक गाडी आहे टेलर बंद पडला आहे. मागे एक बंद पडले बघा, मागे एक. मित्रांनो 2 गाड्या अडकल्यामुळे हे ट्रॅफिक झाले आहे. खूपच एकदम भयंकर ट्रॅफिक झाले. एक तर गाडी तर चढत तर नाही आहे वरती. आणि आता आपण हा वरचा टर्न पास केला की आपल्याला मित्रांनो ट्रॅफिक नाही भेटणार. भेटली तर आपल्याला लोणावळा एक्झिटपर्यंत आपल्याला ट्रॅफिक भेटू शकते. कारण की तिथे पण मित्रांनो चढ असल्यामुळे मोठ्या गाड्या एकदम पिकअप तोडत असतात. त्यामुळे पूर्णच्या पूर्ण दुसऱ्या बी गाड्या अडकून जातात. आज मित्रांनो काही पण बोला एकदम घाटामध्ये खूप खतरनाक व्ह्यू आहे. पावसामुळे तर आज पूर्ण ठिकाणी धुकत. सर्वात जास्त हाल गाडीवाल्यांच्या घाटामध्येच होतात. सुंदर असा नजारा आहे इकडे आणि समोर बघता. आणि मित्रांनो भरपूर जण असे गाडीवाले आहेत का काही जण नवे आलेले कुठून ते प्रवासी गाडीमध्ये थांबवतात आणि व्हिडिओ शूट काढत असतात. त्यामुळे अपघात होत असतात. आणि हा कंटेनर पण इथं बंद पडला आहे अशा ठिकाणी की जेणेकरून कोणाला समजून नाही आला की त्याला चिपकून जाईल. हा बघा हा एक ट्रक आहे. याच्यामुळे मित्रांनो भरपूर इथून सावधानगिरीमध्ये लेफ्ट साईडून न चालता राईट साईडून जास्त करून चाला. कारण लेफ्ट साईडला गाड्या कधी पण उभ्या असतात, म्हणून मोठा अपघात होऊ शकतो. याच्याकडे मित्रांनो तुम्ही काळजी घ्या. आणि हे बघा एक नंबर मित्रांनो, नाद्याबाद नजारा एक नंबर. मित्रांनो इथे आपल्याला गाडी थांबायला जागा नाही आहे, नाहीतर आपण अजून व्ह्यू दाखवला असता. हे बघा टेलर पण बंद पडले आहे असं वाटतं. आणि मित्रांनो इतका छान व्ह्यू आहे एक नंबर. आणि पूर्णच्या पूर्ण घाटामध्ये फोगमुळे बघा पुढचं काही दिसत नाही आहे. आपण 4 इंडिकेटर जरा चालू करूया की जेणेकरून मागच्या प्रवासाला दिसलं पाहिजे. आणि फक्त आपण चालू केलेच आहे पुढची लाईट, जेणेकरून मित्रांनो समोरच्या गाडीवाल्याला पटकन समजून येते. बघा कसा आहे व्ह्यू. असं मित्रांनो पुढे गेल्यावर आपल्याला ट्रॅफिक लागेल असं वाटतंय. पुढे जाऊया जरा पटापट जरा. आणि मित्रांनो आलो आता आपण. ट्रॅफिक तर भेटली होती आपल्याला भरपूर, कसरी पास करून आलं ना. आता आपण जुन्या रोडने जाणार आहे बोललो तर आपण लोणावळा एक्झिट मारूया. इथून आता लेफ्ट घेऊया आपण, या कारच्या मागे जाऊया आणि लोणावळा सिटीमध्ये आपण प्रवास करू, जेणेकरून पटापट आपण निघून जाऊया. मित्रांनो आपल्याला आता लोणावळ्यामध्ये ट्रॅफिक नाही भेटायला पाहिजे एवढं तर नक्की आहे. कारण की ते लोणावळा एकदम जाम असला की मित्रांनो आपला अर्धा 1 तास कुठे. आणि बरोबर मित्रांनो आता आपण लोणावळा सिटीमध्ये पोहोचलो आहे. खाली बिलकुल बी ट्रॅफिक नाही आहे, एकदम रस्ता खाली खाली.
वेळेला पोचता येईल तेवढं लवकर आपण पटापट पोचूया, जेणेकरून आपली गाडी पटापट एकदम खाली होऊन लवकर आपण निघू. गाडी काय आपण भरणार वगैरे नाही तिकडून. आणि बरोबर मित्रांनो आता आपण वेरेगावच्या इथे पोचलो आहे आणि आपली एकविराई देवीचं आपण लांबूनच दर्शन घेऊन निघू. सर्व पहिले आपण गाडीला आता फास्टॅग लावूया, कारण की आपण फास्टॅग लावून ठेवला नाही, कारण की आपण ज्या रूटला चालतो तिकडे फास्टॅग लावला तर आपला टोल काटून जातो ऑटोमॅटिकली, म्हणून आपण फास्टॅग काढून ठेवलं आहे. जेव्हा टोल प्लाझा येईल तेव्हाच आपण लावतो. हे बघा लावलं आहे. पण सोमाटण्याच्या इथे मित्रांनो असा प्रॉब्लेम आहे का ते तिथले टोल प्लाझावाले आहेत ते डायरेक्ट त्याला चिपकावायला सांगतात. तरी मध्ये मग मी त्यांना दोनदा त्यांना टुक्का दिला का लावतो बरं, पण लावला नाही मी. आता बघू या ट्रिपला गेल्यावर काय बोलतात, कारण की बघा आमच्या इकडे ॲस्केप नाही करत, कारण की त्यांना काचेला लावलेला पाहिजे. बरं ठीक आहे, बरं नेक्स्ट ट्रिपला येईन तेव्हा बरोबर लावेन. आता बघू बोललेच जर तर आपण लावून टाकूया, जास्त काही वाद आपण घालणार नाही आहे दोघतच. आता आपण बरोबर आता आपण आपले एकविरा देवी आहेत ते मंदिराच्या पहिले आपली कमानी लागते, कमानीच्या इथूनच आपण जाणार आहे आणि देवीचं दर्शन आपण लांबूनच घेऊन जाऊया. हे बघा आता आपलं एकविरा देवीचं मंदिर, इथून आपण स्ट्रेट जाणार आहे. या मंदिरात आपण बाहेरूनच दर्शन घेऊया. एकविरा माते की जय. चला देवीचं लांबूनच दर्शन घेऊन आता निघूया पटापट जरा आपल्या रूटला, कारण की आपल्याला 2 ठिकाणी जायचं आहे, त्यामुळे आपल्याला पटापट जायला लागेल. आणि बरोबर मित्रांनो आता आपण कामशेतच्या घाटामध्ये मित्रांनो बघा एकदम भारी व्ह्यू आहे आणि मित्रांनो एकदम शांत एकदम ठिकाण आहे. इकडे मित्रांनो असं मला काही पर्यटक जास्त थांबले दिसणार नाही, पण एकदम भारी एकदम नॅचर आहे, कारण की रस्ता डबल आहे, पण मित्रांनो थांबायला जागा नाही आहे. मी तर तुम्हाला दाखवलं असते इथला, पण मी अजून थोडा वरती गेलो ना मित्रांनो एक नंबर आहे ना. बरोबर मित्रांनो आपण आता कामशेतच्या इथे पोचलो आहे. हे बघा आणि या कामशेतचा ब्रिज झाल्यामुळे ना खूप बरं वाटतं. पहिले भरपूर ट्रॅफिक असायची, पण आता यामुळे डायरेक्ट कामशेत कसा सोडतो आपण 2 मिनटामध्ये ते पण समजत नाही. डायरेक्ट आपण काय तलेगाव फाट्याला आता निघू आपण पटापट. पाऊस तर मित्रांनो भरपूरच आहे, आज लागूनच राहिले. बरोबर आपण या तलेगाव चाकण फाट्याला आता आलो आहे. इथून आपण लेफ्ट मारला की आपल्याला चाकाने मेडिसिनला जाता येतो, पण आपण सरळ जाणार आहे. आता आपण मित्रांनो सिग्नल पण बंद आहे, नाही तर कधी कधी ट्रॅफिक पोलीस असले तर सर्व एकदम पूर्ण जाम करून देतात. नशीब इतकं भारी आहे मित्रांनो, आज कुठेच जरा ट्रॅफिक नाही लागली ती आपल्याला घाटामध्ये तासभर तर गेला ट्रॅफिकमध्ये. पण ॲक्च्युअली पण गाड्या बंद पडल्या होत्या म्हणून समोर त्यांचं बी आता समोर त्यांचा कॉल आलं आहे की तुम्ही लवकरच या, कारण की त्यांना पण बँकेमध्ये जायला लागतं आहे ऑफिसला, त्यामुळे जरा म्हणून आपण लवकरच निघलो आहे, कारण की ते गेलं तर खाली पण आपल्याला अटकावं लागेल ना. पाऊसात काय काही थांबायचं नाव घेत नाही, तिकडे गेल्यावर काय करतो काय माहीत. जर पाऊस थांबला नाही तर सामान कसं खाली करणार, जास्त मेन प्रॉब्लेम आहे. बरोबर मित्रांनो आपण आता देऊ फाट्याच्या रोडला आता लागणार आहे, पण तसं मित्रांनो आपण देऊ फाट्यावरनं आपल्याला लेफ्ट नाही राईट मारायचं आहे, कारण की आपण पुणे बँगलोर हायवे पकडणार आहे. एकदम धुमाकूल घातलं आहे पावसाने, एकदम धुमाकूल जबरदस्त मित्रांनो पाऊस पडतो आहे, सांगायलाच नको इतका पाऊस आहे. हॉटेल शिवराज मित्रांनो आपण येताना पण इथं हॉटेल शिवराजच्या इथे आपण जेवण करणार आहे, कारण की खूप फेमस आहे. चला येताना आपण जेवण करूया. आता सध्या तर भुकत नाही आहे. बरोबर आपण आता मित्रांनो सोमाटण्याच्या इथं आपण पोचतो आहे आता 5-10 मिनटामध्ये. सोमाटण्याचा टोल प्लाझा फाटला की मित्रांनो आपल्याला जास्त काही वेळ लागणार नाही, एकदम फास्ट रूट आहे मित्रांनो. मुंबई पुणे एक्सप्रेसपेक्षा हा रस्ता मित्रांनो खूप छान आहे, पण ज्याला या रोडची नॉलेज असेल त्याचाच हा रूट कामाचा आहे, कारण की कोणाला पण हा रस्ता माहीत नाही कसं काय कापायचं कसं काय करायचं. जो डेली चालतो आहे तो बरोबर मित्रांनो या रोडने चालतो आहे. बघा लाईनचा गारवा मित्रांनो, MH12 मित्रांनो. बरोबर मित्रांनो आता आपण सोमाटण्याच्या टोल प्लाझाला आलो आहे. आता काय इथे होतं का माहिती नाही, कारण की मागच्याला आपल्याला फास्टॅगमुळे भरपूर प्रॉब्लेम जातात 2 वेळेला.
फास्टॅग आपल्या काचाला चिपकायला सांगतात. पण तुम्हाला तर मी मध्ये सांगितलंच, कारण की फास्टॅग आपण चिपकवलं तर आपल्याला विनाकारणाची टोल लागते. आता बरोबर आपण आता देऊच्या आपण रोडला लागूया. आता तर आपण राईट मारून डायरेक्टली पुन्हा बँगलोर हायवेला लागू. डोंगर बघा मित्रांनो, डोंगर कसा आहे, एक नंबर का नाही, लाईक खतरनाक. बरोबर आता आपण बरोबर इथून आता मित्रांनो आर्मी कॉलनी चालू आहे. आणि पहिले मित्रांनो इथे आपण टोल सोडला की जे आपले आर्मी कॅम्पचे जी पावती फाडायला लागायची, ज्याची मित्रांनो आपण ती पावती चुकलो का आपल्याला 1000-2000चा फटका बसायचा. बरं आलं ती सिस्टम इथले बंद केली. कॅन्टोनची पावती बोलतात त्याला. आता आपण बरोबर पुढे आता देऊ पाट्याच्या रोडला लागलो आहे. इथून मित्रांनो आपल्याला पुढून लेफ्ट न मारता आपण राईट मारूया. लेफ्ट मारला तर आपण डायरेक्ट पिंपरी चिंचवड रोडला लागू. राईट मारला तर आपण पुणे कात्रजच्या रोडला. आता इथून आपल्याला राईट मारूया. डायरेक्टली हा मुंबई पुणे एक्सप्रेस लागतो, त्याला जॉईंट आहे रस्ता. म्हणजे तिथूनच स्टार्ट आहे एंड आणि तिथूनच होतो आहे. बरोबर हा मधला आता रोड आहे, जेव्हा डायरेक्टली मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला जॉईंट होतो आहे. समोर वरचा मित्रांनो ब्रिज दिसतोय ना, तो ब्रिज मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा आहे. आणि हा खालचा ओव्हर रोड आहे जुना. आता बघा दोन्ही कसं एकत्र मिळतात. बरोबर मित्रांनो आता हा रस्ता आणि वरतून आलेला ब्रिज एकत्र मिळतात. बरोबर मित्रांनो आता आपण रावेच्या इकडे आहे. हे बघा तर तिथून मित्रांनो युटर्न घेऊन येतो. हा इकडून गाडी आली बघा, ही दिसतं फॉर्च्युनर आणि आपली गाडी. आता एकाच रोडला आपण लागलो आहे. बरोबर मित्रांनो आपला इथून लोकेशन बरोबर अजून 22 किलोमीटर आहे. पहिले आपल्याला 2 ठिकाणी खाली करायचं आहे. बघूया पटापट कसं पोचायचं ते. पहिले आपण पोचूया पाषाणमध्ये. मी पाषाण झाल्यावर मित्रांनो मग ते आपल्याला कोथरूडला जाऊया. पावसाचा हाकारच आहे मित्रांनो. पाऊस काही थांबलाच नाही. आपण गेल्या कल्याणपासून निघालो आहे, ज्याला पुन्हा आपण आलो आहे तरी पण पाणी कंटिन्यू चालू आहे. या मित्रांनो हॉटेल बघा, हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल, एक नंबर. काय व्ह्यू आहे मित्रांनो, खतरनाक. ते इंटरनॅशनल आहे एकदम. त्याला आपण वाकडच्या इथे आणि बरोबर आपण आता बांदेरच्या अलीकडे आहे. आणि मेट्रो बघा मित्रांनो, मेट्रो मगाशी मित्रांनो एक गेली मेट्रो, बघितले नाही, तुम्हाला दाखवलीच ती. लय खतरनाक नजारा आहे मित्रांनो, भारी वाटलं जरा. बरोबर होता. ही बघा मेट्रो आहे बघा, वरती आहे. एक तर आपण बघितली मेट्रो चालमध्ये मगाशी होती, ती तर गेली निघून. चला हे सोडलं तर आपण पुणे शहर विद्येचे माहेरघर. मित्रांनो आता आपण पाषाणला पोहोचलो आहे. इथे 2 किलोमीटर आपला लोकेशन आहे. त्यानंतर आपण जाणार आहे कोथरूडला गाडी खाली करायला. हे बघू शकता. बरोबर आता आपला इथं लोकेशन 2 किलोमीटर दाखवतोय. इथंच कुठे आपलं लोकेशन असेल बघूया जरा. पार्टीला पण कॉल तो केलता, ते पण आता आल्यात. चला फटाफट लोकेशनला पोहोचूया. बरोबर मित्रांनो आपण पोहोचलो श्री स्वामी समर्थ बिल्डिंग. इथे मित्रांनो आपल्याला गाडी खाली करायची आहे एक ठिकाणी. आणि दुसरा पॉईंट आहे आपला कोथरूडमध्ये. पहिले करूया, मग नंतर आपण दुसऱ्या पॉईंटला पोहोचूया पटापट. इथे लावायला पण जागा नाही, इथंच आपण लेपला दाबूया. आणि ते पण आता मागून येतातच ना. झाली मित्रांनो आता खाली गाडी. आपण आता दुसऱ्या पॉईंटला निघूया पटापट, कारण की जास्त वेळ न लावता पटापट दुसरा पॉईंट झाला पाहिजे. कारण की तो डिस्टन्स पण इथून भरपूर लांब आहे, 17-18 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. आणि बरोबर आता आपण पाशींच्या आतमधून आपण डायरेक्ट कात्रज हायवेला लागूया. बरोबर मित्रांनो आता आपण आलो आहे निघाला बाहेर.
इथून आता लेप मारला की आपल्याला डायरेक्ट स्ट्रेट आपण कोथरूडला उतरायला जाऊया. हा आहे मित्रांनो पुणे बँगलोर हायवे. लेप मारला तर डायरेक्ट काय सर्व्हिस रोडने डायरेक्टली आपण हायवेला लागूया. बघू शकता पुणे बँगलोर हायवे हा. आणि रोंग साईडून मग गाड्या आहेत तर जरा सावधानतेने चालवायला लागेल. आणि नशीब मित्रांनो सामान इथे जास्त नव्हता, थोडाफार होता म्हणून पटापट जरा झाला. आणि तर पाणी पण ते थांबायचं असं नाव घेतलं आहे. आता आपल्याला तिकडे तो भरपूर माल आहे खाली करायचं. बघूया जरा आता पोचूया फटाफट आपल्या लोकेशनला. मित्रांनो हायवेला लागलो ना मित्रांनो, जास्त वेळ जाणार नाही आपल्याला, कारण की स्पीड बघा मित्रांनो, स्पीड 63 64. आता जायक थांबायचं नाही, डायरेक्टली आपण चांदणी चौकामध्ये जाऊ आपण. बरोबर मित्रांनो आपण लेफ्ट मारलं आहे सिटीमध्ये. आता आपण घुसलो आहे कोथरूडमध्ये. ट्रॅफिक आहे थोडीफार, लाईट बघूया आता. सीट बेल्ट